भाजी छान मिक्स करून घेऊया. पाणी पाजून झाले शीताला, आता धुतोय. आहोंसाठी मेथी दाणे जे की रात्री भिजवलेले असतात ते आता मी शिजवून घेते. सुंदर असं सकाळचं वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, कोंबड्यांचा बाग, मोरांचा पण सकाळ सकाळी वड्यातून खूप छान असा आवाज येतो आणि छान अशी आमची दिवसाची सुरुवात. मोरांचा आवाज वड्यामधून. ये खाली, उतर उतर, ये खाली, ये खाली, दूध देते तुला. ये 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 तर खाली. मणी झाडावरती बसली होती, तिला लगेच मग दूध आणि भात दिला. रात्रीचा थोडासा भात होता कुकरमध्ये, तर ते भात आणि चांगलं दूध होतं, तर ते दूध तिला खायला ठेवलं. सकाळ सकाळी मस्त असं खात आहे. आज सकाळचा गरम गरम चहा, काश्मीरी कावा फ्लेवर. ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं स्वागत आहे. तर आहो आले औषध मारून, तर लाडू बोलते पप्पाला, वाट बघत होता पप्पा कधी येते. आपली छान अशी देवपूजा थोड्या वेळापूर्वी केली, पण मी बाहेर फिरत होते त्यामुळं दाखवायचं राहून गेलं. आमच्याकडनं कॅनलला पाणी आले, इंग्रजकालीन कॅनल नाही कॅनल, तरी येऊन 3-4 दिवस झाले, मी अजून पाणी बघितलं नाही. इथे एवढा जवळ असेल, तर चला आपण पाणी बघून येऊ. थोडे कामं झालेत, थोडे कामं बाकी आहेत. सकाळी मटकी चपाती बनवलेली, त्यांच्यावर नाश्ता झाला सगळ्यांचा, 5 जणांचा, पण मी पण अर्धी खाल्ली, लय कसतर होत होतं म्हणून. आता कपडे आणि थोडा स्वयंपाक राहिलाय दुपारी जेवणासाठी. वाव, आमचं कॅनल याला प्लास्टर झालेलं नाही आहे, सिमेंट म्हणजे बांधलेलं सिमेंट कॉन्क्रीटचं असंच कॅनल आहे इंग्रजकालीन. आणि हे बघा टेंबूचं पाणी येतं आणि आमच्या शेताच्या मधून गेला हा कॅनल. हा जर 2-2 महिन्याला जरी पाणी आलं तर आम्हाला कधीच पाणी कमी पडणार नाही, पण असं होत नाही राजकारण. पाणी लोक सहसा लवकर यूज देत नाही. आमचं मेन प्रॉब्लेम पाणी आहे, शेतीला पाणी कमी पडतं. शेती भरपूर आहे आणि पाणी कमी आहे, काय करायचं. पाणी लागत पण नाही. 3 बोर आहेत आता इथं, 1 विहीर आहे, तरी पण पाणी नाही. आमचे स्वतः एकट्याचे 3 बोर आहेत, आहुनी मारलेली. 3 बोरमध्ये मोटर आहेत, पण काय करायचं. पाणी हा आमचा मेन प्रॉब्लेम आहे. सीता बघा कशा बसले, त्या लांब लांब बांधावं लागतं. हिला एका झाडाखाली, तिला एका झाडाखाली. जवळ बांधलं ना टक्कर खेळतात लय. मी कुठे मोबाईल ठेवून काय सांगता येत नाही. लाडू, डाळिंब संप गई, आजा झोका खेलेंगे, आजा इधर. तेरा डालिम संप गया तो झोका खेलेंगे, आजा. डालिम लाएंगे हम 4 बजे. डालिम संप गया, आजा झोका खेलेंगे, आजा ना, रात्री सारखं खेळू. का येऊन गाडीला हलवले, मोबाईल इथं आहे माहित असताना. लय आगाव आहे. पकडो पकडो पकडो, लाडू को पकडो रे, लाडू को पकडो. लाडू भाग.
लाडूला ना हिंदी बोलायला नाही आवडतं, मुडकी तुडकी हिंदी बोलतो. आता गाडीला हात लावू नको, मोबाईल पडतोय माझा. पडतोय. चुडा बनवायचा. किती मिनिट आले आता. टेबल टॉप, मोहरी, हळद, लाल तिखट, गूळ, मसूर डाळ, जेमिनी. एक अंड्याचा भाव किती आहे इराणमध्ये? हा, 1.25 लाख. अंड कशाचं? आणि 1 लिटर दुधासाठी 8 लाख रुपये मोजावं लागत आहे. किती? 8 लाख. हे युद्धामुळे मागलं का आपल्या एरियाला? आंघोळ केली नाही पोरं. मोटर चालू झाल्यावर कळायचं त्यांना. लाडू खाला अचानक शांत बघायला. किती वर्ष झाले तुमच्या इथे ना? तुम्ही पुण्यात राहत होते तेव्हा लग्नाला आपल्या 10 झाले. त्याच्या आधी किती वर्ष? 2013. 13 ते 23, 12. हा, तुम्हाला कळतंय भांड्या पुंड्यातले की त्यावेळेस कितीही होतं भारी. आता झाले तर 4 डबे 4 डबं कोणते? गुलाबी. तेच की मग ती एक स्वतःच येते हो ती कंटेनरचा. पण आता किती नवीन नवीन मॉडेल भरणे आले बरं का. पण मला सगळ्यात चांगले ह्याच भरण्या वाटते त्या, म्हणजे दिसायला छान किचन मध्ये. मुंबईत येला डिमार्टला मॉल. मी बनवत आहे हरभऱ्याची गरगटी भाजी. तर हे बघा, इथं हरभऱ्याची भाजी आहे, ही वाळलेली चुरलेली आईने दिलेली, आणि हे बेसन पीठ, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि लसूण, हिरवी मिरची वाटून घ्यायचे. मिक्सरला न करता मी खरबऱ्यात करते कारण चव छान येते. तर आता 10:30 वाजले, दुपारच्या जेवणाची तयारी. जिरे मोहरी, जिरे मोहरी, शेंगदाणे कच्चे आणि लसूण, हिरवी मिरची, मीठ टाकून बारीक केलेली. तसं मी भाजलेलं आहे हे, पण तरी पण मी तेलात टाकलं. छान टेस्ट येते खमंगवाली. मला ना मी भाजलेलं आवडते. हळद, अशी उकळी आलेली आहे. आपण आता याच्यात भाजी गरगुटून घेऊया. भाजी छान मिक्स करून घेऊया. आहो झालं की आहे झाली सगळी कामाची एकदाच. ए समोर तिकडे झाडाला झाडाला ए तू पोट नको लाव आगी झाडाला टाक जा आई तू दिलं नाही जितका टाकतात तिथे ओय आता पकडून मारते
मध्येच मोटर चालू केली त्यामुळं भांडे धुवून घेतले, मोठा धुवून घेतला. मटकी आहे रे बाळा. हा भाजी केलेली मटकी आहे. मटकीची भाजी आहे. कशा त्याच्यामध्ये खाली भाजी आहे पोळल आणि वर आंबा आहे. खायचं का तुला? नको रोल चपाती देऊ. बरं 1 मिनिट थांब. हा रोल चपाती करून देते तुला. हो ये देते. अर्धी देऊ. अर्धी दादाला अर्धी तुला. होय तुला अर्धी दादाला अर्धी. ठीक आहे हे घे पीठ आहे घरी. एक तुला एक दादाला. हा काम झालं. आता म्हशीला पाणी पाजायचं आहे. दगड कशाला पाहिजे बाळा? तू टोपी घातला नाही, ऊन इतकं मोठं लागालंय. इधर रे चिमण्या, इधर कुठं घाल. तसाच आलाय. कसले पाय पोळ आहेत, परत उन्हाळा लागते. येतंय ना पाणी? पुढे दे तेवढं काय नाही होत. तू कॉक पूर्ण फिरवलं नाही का? मी बघून येते कॉक. अगोदर भरायला पाहिजे होते फुल. माझ्या पावसामध्ये आमच्या ट्रेनिंग मध्ये स्वागत आहे. काय करता तुम्ही? म्हशीला पाणी पाजते. म्हशीचं नाव काय आहे तुझ्या? सीता आणि गीता. ही सीता आणि इकडे गीता. बाबा ही बघ. खाली खाली ठेव लाडू. पाणी पाजून झाले शीताला. आता धुतोय. टीव्ही बघत होता कार्टून. बघता बघता आलाय म्हशीला धुवायला, सीता गीताला आंघोळ घालायला. वाजले 12:30 आणि अचानक असं चक्कर तोल आल्यासारखं. मायग्रेनचा त्रास आहे मला पहिल्यापासून. आणि थोडंसं मोबाईल हे जास्त झालं, झोप कमी झाली की लगी जाणवतंय. निवांत दुपारी आराम झाला. आता निवांत बसलोय झाडाखाली. काय झालं? करा करा होमवर्क करा. उद्या स्कूल आहे. आता 2 दिवस छान गेले, शनिवार रविवार. आता उद्या शाळेत जावं लागते. आज संडे. अभ्यास चालू आहे. लाडू उठून झुल्यात बसलाय. आता इकडे याचा झुला.